मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बाजूने चाळीच्या स्वरूपात घर आहे। या घरांना प्रत्येकी 14 लाख रुपये निधी देण्यात येतोय। या घरांमध्ये कोणीही राहत नाही, तरी सुद्धा निधी या घरांच्या माध्यमातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार होतोय। या प्रकल्पाच्या बाजूला घर बांधणारे नेमके कोण आहेत? लोकशाही मराठीने ही बातमी दाखवल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही। कोण आहेत हे भूमाफिया? हा सवाल आता या निमित्ताने निर्माण होतोय। याबाबत लोकशाही मराठीने सत्य समोर आणलं। आजही त्या भागामध्ये तशीच परिस्थिती आहे। अजूनही घर त्या भागात उभी आहेत। या प्रकल्पातील काही कामगार सोडले तर या घरांमध्ये कोणीही राहत नाही। या घरांच्या दरवाजांवर नाव आणि नंबर टाकले गेलेत, पण ज्या घरांमध्ये कोणीही राहत नाही ती घरं अगदीच पडक्या अवस्थेत असलेली पाहायला मिळत आहेत। यामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शासनाचं कोट्यावधींचं नुकसान यामुळे झालं। आता सध्या मोरीगाव येथे सुरू असलेल्या प्रकल्प परिसरात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। बुलेट ट्रेन प्रकल्प हा केंद्रासाठी आणि राज्यासाठी म्हणजे महाराष्ट्र राज्य असेल किंवा गुजरात राज्य असेल या दोन्ही राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता मी पुन्हा एकदा कामणी जे मोरीगाव आहे इथे उभा आहे आणि याआधी देखील इथे नेमकी काय परिस्थिती हे लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता। कारण आता देखील माझ्या मागे जर तुम्ही बघाल तर ही घरं अजूनही इथं अस्तित्वात आहेत आणि ही घरं नेमकी कोणी बांधली आणि या घरांबाबतचा मोबदला कुणी लाटला हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। आणि याबाबत सातत्याने लोकशाही मराठी जे आहे ते प्रश्न उपस्थित करते। प्रशासनाकडे हे प्रश्न उपस्थित केले जाते। जवळपास 14-14.5 लाख रुपये जे आहेत ते प्रत्येक घरामागे घेण्यात आले आणि जवळपास हजारोच्या संख्येमध्ये ही घरं असल्या कारणाने कोट्यावधीचा घोटाळा या सगळ्या प्रकल्पामध्ये झालाय का असा सवाल सातत्याने लोकशाही मराठीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय। मात्र त्याला अजूनही काही उत्तर जे आहे ते दिलं जात नाही। आताही जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे। आताही जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये पाणी आहे, आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही आणि अशा या सगळ्या भागामध्ये घरं उभं करण्यात आली आणि याचा मोबदला लाटण्यात आलेला आहे। अजूनही आपण आतमध्ये जाऊ, आतमध्ये नेमकी घरं कशी बांधलीत त्याचा आढावा देखील घेण्याचा प्रयत्न करू। मात्र सातत्याने लोकशाही मराठी मात्र जो प्रश्न उपस्थित करतोय की ही घरं जिथे कोणीही राहत नाही अशी परिस्थितीत ही घरं बांधली कोणी आणि याचा मोबदला लाटला कोणी? मी आधी तुम्हाला समोरची बाजू दाखवली होती जिथून आतमध्ये जायला देखील रस्ता नाहीये, गुडघाभर पाणी आहे। त्याच्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोणी घरं बांधली हा सवाल जो आहे तो लोकशाही मराठीच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केला जातो। आता मी आतल्या साईडला आलोय आणि आपण पाहू शकता ही घरं नेमकी आतून कशी आहेत। तिथं अजूनही काही लोक राहतात, म्हणजे जे इथे काम करायला कामगार आलेले आहेत त्या कामगार वर्गासाठी ही घरं जी आहेत ती खुली करून देण्यात आलेली आहेत आणि अजूनही जर ज्या घरांचं काम बाकी आहे किंवा जी घरामध्ये कोणी राहत नाही ती कोणत्या परिस्थितीत हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता या स्क्रीनवर आपण पाहू शकतो अगदी एक चौकोन असा बांधलेला आहे, जवळपास 8x8चा असेल किंवा 10x10चा असेल, फक्त असा एक चौकट बांधून ठेवलेली आहे। दुसरंही जर घर आपण पाहिलं तसंच खोदून ठेवलेलं आहे, घराचं काम झालेलं नाही आणि या पद्धतीत हे घर जेव्हा बांधलं 5-6 वर्षापूर्वी तसंच ते अजूनही पडलेलं आहे। जसं बुलेट ट्रेनच्या निकषामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की जिथे बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे तिथे जवळपास 16 ते 16.5 मीटर जे आहेत ते कोणतेही बांधकाम नसावं, घर नसावं अशी सगळी निकष आहेत। मात्र आता जर ही सगळी आपण पाहिलं तर या अगदी जिथे बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे तिथेच आजूबाजूला ही घरं आहेत। त्याच्यामुळे हा सगळा परिसर जो आहे तो अद्याप तिकडचं जे अतिक्रमण असेल किंवा जी घरं आहेत ती तोडली गेली पाहिजे ती तोडली गेलेली नाही आहेत आणि ती जी घरं ही अशी बांधण्यात आलेली आहेत त्याचा मोबदला नेमका कोणी लाटलाय हा सवाल जो आहे तो लोकशाही मराठीच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केला जातो। त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं बुलेट ट्रेनचं प्रशासन देईल का, जिल्हा प्रशासन देईल का हा सवाल अजूनही अनुत्तरित आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।